देशातील एकूण मोठ्या 150 धरणांपैकी 120 म्हणजेच 80% धरणांमध्ये पाणीसाठा 40%पेक्षाही कमी होता, तर 90% धरणांमधील पाणी पातळी 50%पेक्षाही कमी झाली आहे. बिहारमधील अनेक मोठ्या धरणं कोरडी पडली आहेत, तर उत्तराखंडमधील महत्त्वाच्या धरणांनीही तळ गाठला आहे. तर दक्षिण भारतातील मोठ्या 5 धरणांमध्ये पाणी केवळ नावालाच उरलंय. दक्षिण भारतातील जवळपास सर्वच धरणांमधील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी झालाय. आंध्र प्रदेशातील पाणीसाठा सरासरीपेक्षा तब्बल 81% घटलाय, तर तामिळनाडूतही पाणीसाठा निम्म्यानं कमी आहे. त्यातही आंध्र प्रदेशातील पाणी पातळी चिंताजनक पातळीवर आहे. महाराष्ट्रातही पाणीसाठा घटलाय. राज्यातील बहुतांश धरणांमधील जिवंत पाणीसाठा संपत आलाय. राज्यातील पाणीसाठा सरासरीपेक्षा 18% कमी आहे. त्यात झपाट्यानं घट होते. धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्यानं राज्यातील अनेक गावांना आतापासूनच टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. तर जनावरांच्या पाण्यासाठी मात्र पायपीट करावी लागली आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर दक्षिण आणि उत्तर भारतातही अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.